सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, नवरात्रोत्सवाच्या मंगलमय काळात तुम्हाला आनंद देण्यासाठी हास्य देवीचे उपासक घेऊन आलेत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम। मंडळी, सकस विनोदाचा नैवेद्य अर्पण करून हास्य देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिचे सगळे भक्तगण तयार आहेत। त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। हशा, टाळ्या आणि कौतुकाच्या गजरात ह्यांची आराधना सुफळ संपूर्ण व्हावी ह्यासाठी तयार आहेत दर्दी हास्य रसिक। त्यांचं देखील स्वागत। बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक, तुम्ही कायम टवटवीतच असता रे, माझं फुल टवटवीत आहे का नाही ते बघतो। आयुष्याचा पहिला टप्पा आचार्य यात्र्यांची झेंडूची फुले वाचत वाचत सुरू झाला, तो आज सई ताम्हणकरांची झेंडूची फुलेपर्यंत पोहोचलेला आहे। मंडळी, 26 ऑक्टोबर पासून सोनी मराठीवर दर सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता सुरू होत आहे एक नवीन मालिका, श्रीमंता घरची सून। सासर सोडणार दणाणून श्रीमंता घरची सून। या श्रीमंतांच्या घरातले 2 सदस्य आज आपल्या भेटीला आलेले आहेत। त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। आपले लाडके अभिनेते ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर। तुम्हा दोघांचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। तुम्हा दोघांशी खूप गप्पा मारायच्यात, मालिकेविषयी तुमच्या भूमिकांबद्दलही जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे। मंडळी, आता आपल्या समोर स्वर्गीय अप्सरा अवतरणार आहे। बघूया ती आपल्याला कोणता स्वर्गीय आनंद देते ते। जाम खुश आहे मी, आज जाम खुश आहे। आज मी मेलो आणि स्वर्गात आलो आणि म्हणजे चित्रगुप्त भेटले, मला म्हणाले, बाळा तू खाली पृथ्वीवरती अनेकविध विनोदी नाटकं केलीस, अनेक विनोदी स्किट्स केलेस आणि लोकांना खूप हसवलंस, त्यामुळे तुझ्या खात्यात खूपच पुण्य जमा झालेलं आहे, म्हणून आज आम्ही तुला स्वर्गात पाठवतो आहोत। मी खुश झालो, म्हटलं सार्थक झालं आयुष्याचं, अजून काय हवं माणसाला, मेल्यानंतर स्वर्ग प्राप्त झालेला आहे। 5-1 मिनिटासाठी सगळ्या गोष्टी अशा पटकन डोळ्यासमोरून तरळून गेल्या। म्हणजे घोडबंदरच्या घाटातून ट्रॅफिकमधून केलेला प्रवास, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव अशा मोठमोठ्या नट्यांचा टँट्रम, प्रियदर्शन जाधव जेवढी बडबड करतो त्या बडबडीतून नेमका आपला क्यू कुठला ते शोधून आपली जागा निर्माण करून बरोबर तिथे आपलं वाक्य टाकणं। स्किट चालू असताना ते बरोबर होतंय की नाही, स्किट पडतंय, बरं पडतंय तर ते कोण पाडतोय याकडे अत्यंत हुशारीने, बारीक नजरेने, भोचक आणि खोचक अशी भेदक नजर त्या नजरेने बघणारा आमिर हडकर, हे जे काय सगळं होतं ना यापासून मुक्त झालो मी, आता टेन्शन फ्री झालो, वरती आलो, स्वर्गात आलो, नो कॉल टायमिंग नाही, काही नाही, आता फक्त एन्जॉय करायचं, मस्त अप्सरांचा डान्स एन्जॉय करायचा, 2 टाइम पिणार अमृत पिणार, मस्त एन्जॉय करणार। त्यामुळे अप्सरा कुठे आहे, पण अजून अप्सरा दिसलीच नाही, आली बहुतेक, चावल लागली। मदनाची मंजिरी, काय हो, काय झालं? काही नाही हो, कालपासून कणकणे जरा, म्हणजे असं कलमलतय नुसतं, जीव असा मेटाकुटीला आलाय। काय सांगू काय बोलताय तुम्ही? अहो अप्सरा आहात ना तुम्ही स्वर्गातल्या, मग कणकण कशी असू शकेल? कलमलताय, जीव मेटाकुटीला आला, असं कसं होऊ शकतं अप्सरेला? म्हणजे काय का नाही होऊ शकत? नाही का नाही होऊ शकत? आम्हाला काही जीव नाहीये का? हा सांगा ना, म्हणजे
आम्हाला काही कामाचा ताण नसतो का? आम्हाला काही प्रॉब्लेम नसतात काय? आम्ही दिवस रात्र मर 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 मरायचं आणि आमची कदर कोणालाच नाही. बापरे, तुम्ही थांबा, शांत व्हा. काय माहिती, असं अचानक डायरेक्ट रडायला सुरुवात करू नका हो तुम्ही. म्हणजे ना पटकन परत स्वर्गातून घरात गेल्यासारखं वाटतंय हो अचानक. नका हो असं, म्हणजे एवढ्या दुरून मरून मी इथपर्यंत आलोय ना, पटकन घरात नका पाठवू. काय स्वर्ग आणि घर यामध्ये खूप मोठं अंतर आहे की नाही? ते अंतर दाखवा ना. आई हा, नका ना असं पटकन घरात आणू नका असं. मला स्वर्गात आलोय ना मी. ऐका ना, तिकडची बाटली घ्या जरा. आता अच्छा, हा ते काय छोटी बाट. अच्छा, म्हणजे 30 मिनिएचर. हा, तो बामे जरा इथं मानाला चोळून द्या. आई ग काय? मान आकडल्याने झाली हो. काय सांगायचं, म्हणजे आता बघा तुम्ही इथं बसलाय, तुमच्याशी मला असं करून बोलायला लागतंय. आई ग. मी इथं लावून द्या की, लावून द्या. बाम चोळायचा इथं. इथं चांगलं रगडून लावा ना. रगडून असं खाली खेचा. काय थोड्या वेळापूर्वी काय चित्र होतंय? मी उतावीळ झालो होतो अप्सरेचा डान्स बघायला, आणि आता हिच्या मानेला मी बाम रगडतोय. चांगलं रगडतोय. नीट हो. थांबा बघू द्या. हा, झालं का बरं? झाला ना. नशीब. कसलं झणझणीत बाम आहे हा, केवढा स्ट्रॉंग आहे. नाही तसा कातीलच आहे तो. कुलकर्णी वैद्य आहेत आमचे, त्यांच्याकडनं आणलं. इकडं बाजूच्या बोळातच दवाखाना आहे त्यांचा. काय बोलताय तुम्ही? गिरगावच्या चाळीत आल्यासारखं वाटतं हो मला. म्हणजे अप्सरा बाजूच्या बोळ्यातून जाऊन बाम घेऊन येते वैद्याकडून. हे कसं वाटतं ऐकायला? मी काय म्हणती, तपकीर वाढणार का? काय तपकीर वाढणार का? नाही, नाक वगैरे चोनला असेल ना तर म्हणजे बरं वाटतंय. 2 मिनिटात अशा सटासट शिंक्यात आणि एकदम जीव मोकळा होते बघा. कुठं गेल तपकीर? हा. तपकीर? अरे काय अपेक्षा होत्या, आणि काय बघतोय मी? म्हणजे स्वर्गातली अप्सरा डबीतली तपकीर ओढते, हे चित्र बघणारी मेलो का नाही मी? अहो, मरूनच वर आलात ना, आता अजून कुठं पुढं मरणार? आय हसवू नको. दुखतंय हसवू नका. मी नाही हसवत आहे. घेता का? जे मला घेता का? काय फसू नको या ग बाई, या. मी कुठे बसवलं? मी काय केलेलं नाही अजून. बाम लावून दिलाय फक्त. तुम्ही नाही हो, ही शिंग फसवी. काय शेंबडी मेनका बघायला मिळते? असं कधी इमॅजिन केलं नव्हतं मी. अशी कशी मेनका? स्वर्गात येऊन मी मेनकाला बाम लावतोय. मी काय म्हणतो, म्हणजे ऐका ना, बोला. तुम्ही काहीतरी करा ना. नाही म्हणजे आय मीन, म्हणजे मला रिझवण्यासाठी काहीतरी कला, म्हणजे अशी कला सादर करा ना तुम्ही. म्हणजे तुम्ही पण कलाकार आहात की नाही? म्हणजे कलाकारचं कर्तव्य आहे समोरच्याचं मनोरंजन करणं, त्याचं मन रिझवणं. आम्ही पण कलाकार पृथ्वीवरती असताना सगळ्यांची मनं आम्ही रिझवायचो. म्हणजे 103 ताप जरी असेल ना तरी आम्ही प्रयोगाला जायचो. ट्रॅफिक असेल, पाऊस असेल तरी पण आम्ही शूटिंगला पोचायचो. रात्रभर आम्ही शूटिंग करायचो. आमच्याकडे ब्रीदवाक्य होतं आमचं कलाकारांचं, शो मस्ट गो ऑन म्हणून. आम्ही करायचो, तुम्ही पण केलं पाहिजे, कर्तव्य आहे तुमचं. आम्ही लोकांचं मनोरंजन केलं, मग आमचं कोण करणार मनोरंजन? सांगा ना बघू. मग तुम्हाला तुमचं कर्तव्य नाही का? मी एवढा आलो दुरून मरून इथपर्यंत आलोय. करणार बाबा, करणार. किती बोलताय तुम्ही? करणार ना सगळं. आता कस्टमर म्हणतोय तर आम्ही नाही कसं म्हणणार? करणार. नका हो, नका ऐका ना, कस्टमर वगैरे ना असं म्हणू नका ना. इकडे ओ हा, तुम्हाला तिकडे बघायला त्रास पडतो म्हणून इकडे आलो. हा, ऐका ना, कस्टमर नका म्हणू. वाटल्यास पृथ्वी निवासी म्हणा किंवा वसुंधरा निवासी असं म्हणा. कस्टमर नका म्हणू. कस्टमर म्हटलं ना की रात्री 10:30-11 वाजता मीरा भाईंदरच्या एखाद्या लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारमध्ये गेल्यासारखं वाटतं. पटकन तिकडे म्हणजे मीरा भाईंदरला गेल्यासारखं वाटतं. असं कस्टमर नका म्हणू. शब्दांची डिग्निटी बाळगा जरा थोडा. नाही, तुम्ही आता जे जड जड बोलतात ना ते पूर्वी होतं आमच्याकडं. आम्ही पण असं बोलायचो, महोदय या, असं नसतं हा वगैरे. पण असं नसतं ना आता इकडं. सगळं आउटडेटेड झालंय बघा.
आता आता हे असं इंग्लिशमध्येच होतंय, इंग्लिशमध्येच बोलतोय आम्ही. ते सगळं जाऊ दे. हे बघा मी काय म्हणते, कसं आहे ना, मी सिंगर नसती, मला फक्त डान्स येतो, मी डान्सर आहे. त्यामुळे फार फार तर रेकॉर्डेड गाण्यावर मी नाचू शकते तुमच्यासाठी. अप्सरा रेकॉर्डेड गाण्यावर नाचणार? अगदी. बरं, रेकॉर्ड तर रेकॉर्डेड. चला तुम्ही नाचा ना, काहीतरी दाखवा, कला सादर करा हो, कला सादर करा. बबलू, ए बबलू. एक मिनिट, हा बबलू कोण? इथला यक्ष आहे, त्याचं नाव आहे बबलू. यक्षाचं नाव बबलू आहे? मग तुमचं नाव काय? म्हणजे मेनका, उर्वशी, रंभा हे आरंभालाच सांगितलं तर फार बरं होईल. म्हणजे नाही नाही, इथं सगळेजण मला बेबी ताई म्हणतात. मी बेबी ताई अप्सरेचा डान्स बघायचा मी, आणि काय म्हणायचं, ओ बेबी ताई अप्सरा, बेबी ताई अप्सरा, बेबी नाही. ताई कसं? तसं पाण्यातलं नाव बेबीचे, पण इकडं मी सिनियर आहे ना, मग आता इकडच्या पोरी मला बेबी ताईच म्हणतात. ए बबलू, लाव रे बाबा, लाव. संगीत आरंभस्य. एक मिनिट, हे एवढंच काय ते संस्कृत मध्ये बोललात? बाकी सगळा गावठी मामला सुरू आहे इकडे. आहे, पण आता काय, मी म्हणलं ना सगळं आउटडेटेड झालंय, आता बघावं लागेल. ठीक आहे, बबलू सुरू कर बाबा. लोड शेडिंगम. लोड शेडिंगम? स्वर्गात लाईट नाही, गेले? अहो आता तेच सांगते, लोड शेडिंग सुरू केलंय ना, दिवसाला 2 तास लाईट जातीस. बघा, एक काम करा, 2 तास तुम्ही बसा, मी जरा एक झोप काढते. बघा आय, ग. कसा काय झोप काढते काय? लोड शेडिंग स्वर्गात कसं काय लोड शेडिंग असेल? काय हो? आता आहे, काय करायचं, परिस्थिती बदलली आहे बाबा, तुम्ही पूर्वीसारखं नाही राहिले. हे घ्या, काय? जरा पाठ खाजवून द्या मला. या इकडे या, पाठ खाजव. अहो रात्री मच्छरनं लई फोडून काढले हो, आणि कसं आहे ना, माझा हात बघा ना, म्हणजे असं जातोय पण असं इथून जात नाही. फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे ना मला. म्हणजे असं मुद्रा करायचं असतं तुम्हाला, म्हणजे या हाताने होते, पण या हात असं याच्या पुढे जातच नाही वर. ते लई त्रास होतो, लई दुखतोय. या मुद्रा आहेत ह्या? फ्रोझन शोल्डर कुठले कुठले व्याधी आहेत? काय काय व्याधी आहेत तुम्हाला? आई आई आई, काय लई खासतंय. मला वाटतं घाबोळ फुटले, लई खास. अहो खनी दिली ना, या लवकर खासवा जरा. मी नाही खाजवणार वगैरे. आणि अप्सरेला घामोळ काय? काय 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 चालवलंय तुम्ही? मी स्वर्गात किती अपेक्षेने आलो, म्हटलं मेलोय आता, वरती स्वर्गात जाऊन मजा करू, तर इकडे येऊन तुम्ही मला काय काय करायला लावताय? लय अपेक्षा ठेवून आले तू तुम्ही. मग? असं नाही होतो आता इकडं. मग मला ते हे द्या, अमृत द्या, अमृत द्या. हा? हा, अमृत पाहिजे मला आता. ते राहिलं नाही द्या का? द्या अमृत, मला अमृत पाहिजे आता. मला अमृत द्या, अमृत. मदिरा, अमृत, 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 घ्या. अमृत. हे असं यातनं प्यायचं? हा, यातनच प्यायचं. पण ती सुरई आणि चषक कुठे आहे? तो चषक असतो ना, सुरई आणि चषक कसा? तुम्ही लय अपेक्षा ठेवून आले इकडे आमच्या स्वर्गात. अहो असं नसते हो आता. म्हणजे नाही म्हणजे कसं आहे, ते पूर्वी होतं आमच्याकडे, पण तुम्हाला सांगते लई चोर वाढलेत ना. म्हणजे साखळी लावून आम्ही ठेवायचो सुरई वगैरे, पण चोर ते साखळी सकट पळवून न्यायला लागले. मग काय करणार? दिले भंगारात विकून दिले. सुरई आणि चषक तुम्ही साखळी लावून ठेवायचं? अहो स्वर्ग आहे ना, का रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, का रस्त्यावरची पाणपोई आहे ती? घ्या तोंडाला लावा, अशीच लावा. घ्या. डायरेक्ट प्यायची? हा. ठीक आहे, आता काय अमृत प्यायचंय. काय झालं? काय भंकस सवय हो, अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे ते. नाही हो, आता इकडनं लई भेसळ वाढली बघा. म्हणजे लई घोटाळे झाले तो इकडं. परमिट घोटाळे आमच्या इकडचं तर लई फेमस झालं. उठसूट कोणाला पण परमिट देत सुटले ते लोक. हा, हे का? पण हे सगळं असं कशामुळे झालंय? स्वर्गाची अवस्था अशी का झाली आहे? काय सांगणार हो, स्वर्गाचा GDP पडला ना हो, सगळा घोळ झाला त्याच्यामुळं. जग मारले आणि स्वर्गात आलो असं झालंय. हे लाईट आली गाणं चालू. आली, आली. नाचा नाचा नाचा. आय, 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 ग, आय, आय, कंबर माझी. एक मिनिट. हे काय नृत्य होतं? मनका
लई ठस ठसतोय असं मनका घेऊन असं फ्रोझन शोल्डर घेऊन ते अशाच नाचल्या काहीतरी. असं नृत्य नसतं. तुम्हाला कळतंय का ओ बेबीताई? तुम्ही अत्यंत सुमार दर्जाचा डान्स केलेला इकडे आता. ते अंग दुखतंय ना ते म्हणून. अंग दुखू देत तुमचं अंग इकडे. अहो तुम्ही स्वर्गाच्या नावाखाली लोकांची फसवणूक झालेली आहे. लोकांचा उगाच टाइमपास करताय तुम्ही इकडे. तसं नसतंय. उगा झालो मी इकडे मरून. मी चाललो मी परत. आता कुठं 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 निघाला तुम्ही? मला चित्रगुप्ताने सांगितलं होतं की जर स्वर्गाचा तुम्हाला कंटाळा आला तर पुन्हा सांगा, मी तुम्हाला परत पुढच्या जन्माला पाठवेन म्हणून. मग आता पुढचा जन्म कुठला मागितलाय तुम्ही? मागणार कुठला? पुन्हा विनोदी अभिनेत्याचाच जन्म मागणार मी. आहा. लोकांना हसवलं ना की त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य असतं ना त्यात आमचा खरा स्वर्ग असतो. आयुष्यभर परत रसिक प्रेक्षकांची सेवा करेन, त्यांना हसवेन, त्यांच्या चेहऱ्यावरती स्वर्गीय आनंद बघेन. तो खरा आनंद. जातो मी, येतो. अहो आणि मग माझं काय, मी काय करायचं इथं? ते बसा ना फणीने खाजवत बसा इकडे. क्या बात, क्या बात. काय भन्नाट कॉन्सर्ट होते आणि काय सुंदर परफॉर्म केलं तुम्ही. वा वा, मजा आली. सई, संकल्पना आणि लेखनासाठी सचिन मोटे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अत्यंत हुशार लेखकांनी लिहिलेलं हे स्किट होतं आणि मला खूप आनंद होतो की या मंचावरून आपल्याला किती मुद्द्यांना हात घालता येतो आणि तो पण सहजपणे विनोदाच्या माध्यमातून. आणि आज जगभरात जे नैराश्य म्हणा किंवा जे प्रॉब्लेम्स किंवा लोकांची बदललेली वृत्ती, या सगळ्यावर अशा फॉर्मॅटमधून भाष्य करू असं मला कधीच इमॅजिन झालं नव्हतं, पण आज ते बघायला मिळालं. रसिका, तू गेले 2-3 परफॉर्मन्स, तुझा चढता क्रम सुरू आहे आणि तो चढता क्रम चढताच राहू दे अशी मी तुझ्याकडे विनंती करते. फार सुंदर परफॉर्म केलंस आज, पण फारच मजा आली तुला बघायला. रसिका, मला असं वाटतं की तुझा आत्तापर्यंतचा हा सर्वोत्तम परफॉर्मन्स होता. जेव्हा एखादं नोन कॅरेक्टर आपण प्ले करतो, जसं अप्सरा म्हटल्यानंतर लोकांच्या एक विशिष्ट अपेक्षा असतात तिच्याकडून, त्या सगळ्याच्या सगळ्या अपेक्षा मोडत काढायच्या आणि एक वेगळंच कॅरेक्टर अप्सरेचं उभं करायचं, ही फार मोठी जबाबदारी होती तुझ्यावर या स्किटमध्ये आणि ते तू उत्तम निभावलीस. उत्तम. म्हणजे एका क्षणी मला भीती वाटायला लागली की खरोखरच असं झालं असेल का वरती आता. इतपत तू कन्व्हिन्सिंगली ते पोचवलंस. आणि सचिन मोटे सरांचं तर फारच कौतुक. म्हणजे एक वाक्य लिहून घ्यावं असं होतं त्यातलं, किंवा त्यात एक कॉन्सेप्ट. अप्सरेला घामोळवणं वगैरे म्हणजे अप्सरेचं नाव बेबीताई वगैरे अशक्य आहे. भूषण, फार मस्त. आणि तू जे बोललास ते फार महत्त्वाचं बोललास की तुम्ही म्हणजे ॲक्च्युली आता मला भीती नाही वाटत की मी मेल्यानंतर नरकात जाईन, स्वर्गात जाईन, मला काही फिकीरच नाही त्याची. कारण जिवंतपणी इतके दिवस तुम्ही सगळ्यांनी मिळून हा स्वर्ग मला दाखवलाय, सो मला त्याची भीतीच नाही वाटत. क्या बात, क्या बात. वंडरफुल परफॉर्मन्स. थँक्यू. कोणत्याही कॅरेक्टरचा ॲटिट्यूड परफेक्ट पकडणाऱ्या नम्रता संभेरावची आज होणार आहे ॲप्टिट्यूड टेस्ट, जी करणार आहे हास्य जत्रेचा मिस्टर डिपेंडेबल प्रसाद खांडेकर. थांब माझी गुणाची लेक थांब. डॅडी, हे तुम्ही काय केलं? काय स्किट मध्ये माझं गाणं नाही ना वाजला तर लोकांना चुकल्यासारखं वाटतं का नाही? काय समजलीस? ते तुमच्या स्किट मध्ये. आमच्या स्किट मध्ये काय करायचं हे शहाणपणा तुम्ही आम्हाला नका शिकवू. आमच्या स्किट मध्ये काय करायचं ते आम्ही करीतो. स्किट मध्ये मी पण आहे, लक्षात ठेवा. आता काय 10 मिनिटं फक्त डान्स मध्येच काढाल. मी लिहिलेलं पण काहीतरी बोलावं लागेल तुम्हाला. नमस्कार सर. अरे या नमस्कार. या वा. बोला, कसं काय येणं केलं? म्हटलं जाऊन तुमचं स्किट उचलावा. कॉन्फिडन्स. आधी स्वतःच्या स्किटचं बघा. हरकत नाही. बोला, काय काम काय काढलं? काही नाही. ही माझी मुलगी नम्रता. तुम्ही तुमच्या मुलीची ऍप्टिट्यूड टेस्ट करायला इथे आणलं हिला, बरोबर? हो, बरं झालं तुमच्याच तोंडाने बोललो उठतेस, नाही तर मला जीवन आणावं लागलं असतं. अच्छा, काय आहे म्हणजे कसं आहे, मला माझ्या पोरीचा करिअर सेट करायचं आहे का नाही. बरं.
तर त्याच्यासाठी मी तिला घेऊन आलेली आहे. हा. मग आता ती लहान आहे, उद्या जेव्हा मोठी होईल त्या नेमका ती काय होणार आहे हा मनात जाणून घ्यायचं. काय समजलं? करेक्ट, अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात. मी बऱ्याच मुलांशी गप्पा मारून त्यांना मार्गदर्शन करून त्यांचं करिअर सेट केलंय. वा. मी तिच्याशी गप्पा मारतो हा. आणि तिला काय बनायचंय मी तुम्हाला नक्की सांगतो. हा. बरं तुम्ही थांबताय की निघताय? वाक्य बरीच बोलावी लागणार आहेत. अजिबात नाही. मग थांबतो. हा? बाळा मला सांग काय नाव तुझं? ताम्रन. ताम्रन. हा, म्हणजे तसं माझं नाव नम्रता आहे बुवा, पण असं ताम्रन लिवलं ना आरशासमोर दिसलं ना का बरोबर दिसत ते. अरे वा, किती इंटेलिजंट उत्तर दिलंय, किती क्रिएटिव्ह मुलगी आहे. वा वा वा, किती गोड. बरं ऐक, मी आता तुला काय सांगतोय ते नीट शांतपणे ऐकायचं, त्याचा छान असा विचार करायचा आणि मग त्याचं छान छान उत्तर द्यायचं. बस 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 बाळा, आता मी काय सांगतो त्या प्रश्नाचं नीट उत्तर. चालेल. तुला मोठेपणी काय बनायचं? हा, मला का नाही मोठेपणी वाव बनायचंय. वाव? हा, नाही अगदी बरोबर आहे. आपण मोठेपणी असंच बनायचं की सगळ्यांनी वाव म्हटलं पाहिजे, पण तुला नक्की काय बनायचंय? तेच सांगते, मला मोठेपणी ॲम्ब्युलन्स बनायचंय. वाव, 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 वाव. नाही नाही बाळा, तुला डॉक्टर किंवा नर्स बनायचं असेल ना? नाही, ते लय मोक्कर आहेत आमच्या घरात. सगळेजण डॉक्टर आणि नर्सच बनलेत. ॲम्ब्युलन्स कोणीच नाही बनलं, म्हणून मला ॲम्ब्युलन्स बनायचंय. वाव, 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 वाव. अहो, ही काय बोलते? ही ॲम्ब्युलन्स बनायचं बोलते. बोललो असतो पण मला वाक्यच नाही आहे. बाळा हे बघ, काहीतरी कन्फ्युजन होत आहे. असं ॲम्ब्युलन्स वगैरे तुला आवडते का ॲम्ब्युलन्स? हा, म्हणजे ॲम्ब्युलन्स तुला आवडते ठीक आहे, पण आपल्याला ॲम्ब्युलन्स नाही बनता येणार. मला तुझं काहीतरी कन्फ्युजन होत आहे. मला विचारायचं की तू मोठी झाल्यावर काय करणार? मी मोठी झाले. वाव, वाव, वाव. ए ए असं नाही बाळा, झाले भारी. तुझं नाक पण लय भारी आहे. उभी राहा, ऐका मला काय विचारायचं. मला हे विचारायचं बाळा की मोठं झाल्यावर तुझं काय स्वप्न आहे? हा गाशी. हा. अहो, मग तसं विचारा ना का हा. स्वप्न काय म्हणून. हा, तर नाही का मोठं झाल्यावर मला काय वाटत का मी अशी माई अशी एकटी बसलेली असन नाही वा. का, माई अशी गाणी गात असन. वा, किती छान गाणं गातेस. वा, ऐकलं तुम्ही? ना ऐकलं नाही. काय शान मना करीता, नाही नाही काय कौतुक करीता. हा, ठीक आहे ठीक आहे. मुलगी आगाऊ पण आहे. हरकत नाही बा, हरकत नाही. स्वप्न स्वप्न सांग. स्वप्न, हा. स्वप्न सांग. तर ना मला वाटत का बा मी स्वप्न म्हणजे माझं असं आहे का मी एकटी बसलेली असन माई हा. माई अशी गाणी गात असन, हा. माई असं मस्त मज्जा करीत असन, असं छान वातावरण आहे बुवा, वा, आणि वा. मी अशी रमले. किती गोड. मग अचानक मला एक अर्जंट मध्ये कॉल येणार हा. आणि मग ते सांगणार की एकाला ऍडमिट करायचं, मग मी जाणार वाव, 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 वाव करीत. हे काय आहे? अहो, नुसतं वावच करते. म्हणजे वाक्य नाही आहेत म्हणून हे करताय की आठवत नाही म्हणून हे करताय? हे, बाळा हे बघ, मला सांग तू ॲम्ब्युलन्स बनवून काय करणार? मी ना ॲम्ब्युलन्स बनवून ना पेशंटला माझ्यामध्ये घेणार. आ? हा, आणि पेशंटला माझ्यामध्ये घेऊन झालं आणि कधी मला काही काम नसलं का मग मी शूटिंगच्या बाहेर जाऊन पण उभी राहणार आहे. शूटिंगच्या बाहेर जाऊन का? गौरवसाठी. तो म्हणतो ना कधी कधी त्याच्या स्किट मध्ये का ॲम्ब्युलन्स आहे का बोलवा, ॲम्ब्युलन्स आहे का बोलवा. हा, आता कसं बोलले बघ, याच मुद्द्यावर मी तुला आणतो. आता बघ, तुला शूटिंगला जायचंय ना, हा. मग ॲम्ब्युलन्स बनून कशाला जातेस? तू हिरोईन बनून जा ना. हा, हिरोईन, ऍक्ट्रेस. तू हिरोईन बनू शकतेस. हा, हा. हिरोईनची माहिती आहे किती मज्जा असते. मला आवडेल हिरोईन बनायला. मग तुला येते ऍक्टिंग येते? हा, मला ऍक्टिंग येते. मला नाना पाटेकरची ऍक्टिंग हा. येते. मी दाखव करून. प्लीज प्लीज दाखव ना. ये देख ये हिंदू का खून है मुसलमान का खून है, अब बता इसमें से हिंदू का खून कौन सा, मुसलमान का खून कौन सा है, बता. मला सांगतो, नानांचं करिअर एवढं मोठं आहे, पण हिने आणि भूषण कडून 2 वाक्यांवर आणून ठेवलंय. आपलं हेच. मला
कंगना कंगना पण येते हाँ मैं दाखवते तुम क्या नाचोगे मन्ना शर्मा हाँ अरे अपनी हालत तो देख अदरक की तरह हो गया ये आदमी कहीं से भी बढ़ रहा है न कोई सेंस ऑफ ह्यूमर है न कोई पर्सनालिटी अरे झंड कर रखी है अपनी जिंदगी बड़ी हैपनिंग लाइफ थी मेरे इंडिया में सब तिरंगे में चला गया अरे भैया ठीक आहे पण मध्येच कॅरेक्टर सोडून केलं तर छान वाटलं भारी वाटलं ना? हा, मस्त, मला येतं, मस्त. सगळी acting येते. वा, वा. मग आपलं ठरलं तू आता हिरोईनच बनायचं हिरोईन म्हणणार चालेल आणि हा मी हिरोईन बनले ना तर मी कोण सोबत काम नाही करणार मी फक्त आणि फक्त गौरव मोरे सोबत काम करणार तुला माहितीये गौरव मोरे हा माहितीये वा 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 नाही कर गौरव मोरे सोबत काम कर पण जपू ना तो स्किट मध्ये सगळ्यांचे अपमान करत असतो लय भारी अपमान करीतो मला लय आवडतो तो सगळ्यांचे अपमान करतो सगळे हशित्यात पण नंतर सगळे ताशित्यात तुला सांगतोय बघ सगळे एक दिवस सहन करणार आणि त्याला कुत्र्यासारखा मारणार आहे बघ मारू दे तो जखमी झाला की मी जाईन ना त्याला घ्यायला पुन्हा तिथे झालीस अहो ही अशी काय करते ऍम्ब्युलन्स सोडतच नाहीये नाही बोललो असतो पण मला वाक्यच नाही आहे ना ए बाळा एक काम करते हे पण विसरून जा नको ते हिरोईनच्या डोक्यातनं काढून टाक मला सांग तुला काय काय आवडतं मला खेळायला आवडतं मला खेळणे आवडते अरे वा. मला वेगवेगळे कपडे पण आवडतात कपडे रंगबिरंगी. आवडतात मला कपडे- फराकी आवडते अरे वा मला सांग तू कपडे कुठे शिवतेस फाटतात तिथं ह्यो इथं फाटला होता इथं शिवून बाळा टाकला. आता तर कन्फर्म हसायचं तर जायचंच नाहीस तू हा अजिबात नाही अगं कुठे शिवतेस म्हणजे तुझे कपडे कोण शिवतं टेलर टेलर तुला माहितीये मोठमोठे टेलर असतात त्यांना काय म्हणतात काय म्हणतात फॅशन डिझायनर अयो, हा तर मोठमोठे टेलर तू फॅशन डिझायनर बन मग काय होणार माहिती आहे तुझ्याकडे मोठमोठ्या हिरोईन तुझ्याकडे कपडे शिवायला येणार माझ्याकडे ये ना एवढंच नाही मोठमोठे मॉडेल तू शिवलेले कपडे घालून फॅशन शो करणार कॅटवॉक करणार म्हणजे कसं असतं ते काका हा कॅटवॉक कमी बॉकावॉक जास्त वाटला तू इथे बसून स्किट बघतोस मग तिथं बसून बघू तिथनं पण दिसतं का नाही हे वाक्य होतं नाही मी बसल्या बसल्या इम्प्रोमाइज केलं का नाही नसल स्किट मध्ये घ्यायचं तर नका घेऊ माझा काय आग्रह नाही आहे त्याचा केलंस तर केलंस इम्प्रोमाइज केलंस बाळा असे असे फॅशन शो करणार मग मॉडेल्स येणार शेवटी तुला पण घेऊन जाणार त्याच्यामध्ये हा. मग मी त्यांच्यासोबत कॅटवॉक करणार हा. हा, मला माहितीये एवढ्या चपला घाली त्यात हा. एवढ्या टाचा असतात त्यांच्या मग एखादी चालता चालता एखादीचा पाय असा मोडला हा. कंबरड मोडलं का मी जाणार त्यांना उचलायला आणि घेऊन जाणार टांग. हे नको हे काय कोण आहे काय करते कुठे राहता तुम्ही हो? सतत ॲम्ब्युलन्स बोलताय कुठे राहता तुम्ही मी बोललो असतो पण मला वाक्यच नाही आहे इथे वाक्य आहे बोला इथे आहे वाक्य आहे काय हा आहे एक मिनिट सायन हॉस्पिटलच्या शेजारी लिहून आण. एक वाक्य लिहून आणलंस तू सायन मला आत्ता कळलं बाळा हे बघ सायन हॉस्पिटलच्या शेजारी तू तिथे ॲम्ब्युलन्स उभ्या असतात म्हणून बघतेस हा, मला लय आवडते ते ॲम्ब्युलन्स बाबो त्याचा आवाज पण आवडतो म्हणून ते ॲम्ब्युलन्स करते मला आवाज आवडतो आणि जेव्हा नाही का ॲम्ब्युलन्स अशी रस्त्यावरनं जाती तो सगळ्या गाड्या अशा माग जातात आणि एकटी ॲम्ब्युलन्स जात असती ॲम्ब्युलन्स म्हणजे राणी आहे राणी आणि मला राणी व्हायचंय नाही नाही बाळा करेक्ट आहे तुझं ॲम्ब्युलन्स राणी आहे पण ॲम्ब्युलन्स निर्जीव आहे ना आपण सजीव आहोत माई आपल्याला डोळे आहेत नाक आहे कान आहे ह्याला पण ॲम्ब्युलन्सला पण असतात कुठे डोळे असतात नाही ना बाळा ते हेडलाईट आणि आरसे असतात ते डोळे आणि कान नाही आहेत ॲम्ब्युलन्स निर्जीव आहे आपण ॲम्ब्युलन्स नाही बनवू शकत ठीक आहे मग मी सिग्नल बनणार ह्या कोणत्या चॉईस आहेत ॲम्ब्युलन्स बनायचं हे का बाळा हे बघ आपण सिग्नल पण नाही बनवू शकत आपण माणूस आहोत ना आपण सिग्नल पण नाही बनवू नाही, मला शकत signal आपण सिग्नल नाही बनायचं सिग्नलला गाड्या असतात चारी बाजूनी गाड्या येतात तिथे ऍक्सिडेंट झाला तर काय करणार मग मी जाणार ना त्यांना गेला
ॲम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स नाही. कळलं? हा कावळा बंद चालेल, ॲम्ब्युलन्स नाही. टंग टंग टंग. ओ हे काय करताय? मी टोले देतोय. का? मी घड्याळ आहे ना. माझ्या 3 वाजले. हे घड्याळ आहेत? हा, आणि माझी आई कुंडीसारखी खिडकीत बसलेली असते ती. आई कुंडीत आणि हे भीतीवर, आणि माझा भाऊ बारदाने खाली लोळत असतो फरशीवर. हा, माझी आई म्हणते कमी कशी मी खिडकीत असती, हे भीतीवर असतात, भाऊने का बारदाने, तर तू मग खुर्ची बन आणि खुर्चीत बस. पण मला नाही खुर्चीत बसायचं, मला ॲम्ब्युलन्स व्हायचंय. टंग टंग टंग. हे काय काका? मी आता बुलडोजर झालोय. म्हणजे मी आता घड्याळ आणि ॲम्ब्युलन्स दोघांनाही चिरडणार आणि घरी जाऊन कुंडी आणि बारदान पण उखाडणार आहे. आमचं कुंडी नाही उकडू शकत. घड्याळ, तुम्ही माझ्यात बसा, आपण जाऊया. वा वा वा, मी बोललो असतो पण मला वाक्य नाहीत ना, हे बेस्ट होतं. मज्जा आली. बघा हासरसी काय म्हणतायत. सई, सुसाट होता परफॉर्मन्स. आणि हे कॅरेक्टर मला नेहमीच आवडतं नमा. तुझं आज पण फार सुंदर केलंस. त्यातला इनोसन्स आणि आगाऊपणा दोन्ही, म्हणजे दोन्हीचं इतकं करेक्ट प्रपोर्शन आहे की ते हवंसं वाटतं आणि तुझ्यावर प्रेम येतं आणखीन जास्त. भावा मस्त, तुझा बुलडोझर पण खूप आवडला. पारसमणी वा, इम्प्रोव्हायझेशन खूप आवडलं तुमचं, फार मजा आली. प्रसादा, तुम्ही तिघही परफेक्ट होतात त्या भूमिकेमध्ये. तू म्हणजे प्रसाद, तू वाटलास एज्युकेशनल काउन्सिलर. तू तर वाटतेसच वेडी मुलगी, आणि तूही वाटलास वाक्य नसलेला माणूस. ते जे वाव वाव आहे ते तुमच्या सगळ्यांच्या परफॉर्मन्सला खूप वाव 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 आहेत. पण या निमित्ताने मला बोलावं असं वाटतं, ते या कोरोनाच्या संपूर्ण काळामध्ये अनेक ॲम्ब्युलन्स चालकांनी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवस रात्र काम केलेलं आहे, तर त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. मजा आली. ऐश्वर्याताई, अविनाश दादा, आम्ही प्रोमोज बघितले तुमच्या नव्या मालिकेचे. सासर सोडणार दण आणून श्रीमंता घरची सून. जाम इंटरेस्टिंग प्रोमोज आहेत. पण आम्हाला एक प्रश्न पडलाय की ती जी सून आहे ती अतिशय गरीब, सालस, सोज्वळ वाटते, तर ती कशी काय बुवा सासर दण आणून सोडणार आहे? काय बघायला मिळणार आहे आम्हाला या मालिकेत? ऐश्वर्याताई, मुळात वरवर बघता श्रीमंत आणि मध्यम वर्ग असं जरी झगडा दिसत असला तरीसुद्धा मूळ ह्या शोचं मला असं वाटतं की असं आहे की पैसा करताना आपण आपली लाईफस्टाईल चेंज करतो आहे आणि मग त्या लाईफस्टाईलमध्ये कुठेतरी आपल्यावर झालेले संस्कार आपण विसरत चाललो आहे. तर त्याला रिफ्रेश करण्यासाठी की अरे हे आपल्या घरातले संस्कार आहेत, हे बेसिक आहे, हे रूट्स आहेत आणि इथून वरती आपल्याला उभं राहायचं आहे, ह्या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. आणि तो जरा असा एंटरटेनिंग वेने जाणार आहे, रडारडी खूप नाही आहे. त्यामुळे तर ह्या ज्या एस्टॅब्लिश्ड सुना आहेत कर्णिकांच्या घरातल्या, त्यांची मेंटॅलिटी अजून तीच आहे की आमची हायफाय लाईफस्टाईल असायला हवी आणि नवीन येणाऱ्या सुनेची थोडे संस्कार शाबूत आहेत तिच्यात. त्यामुळे तो झगडा आहे आणि मग ती कशी टक्कर होते ह्याच्यात सासर दणाणून जाईल असं वाटतं मला. क्या बात है, इंटरेस्टिंग. दादा, तू काय सांगशील? मला असं वाटतं की हा जो शो आहे श्रीमंता घरची सून, हा शो
काही अंशी पेरेंटिंगवरती भाष्य करणारा आहे आणि ते जसं ऐश्वर्या म्हणाली की नेहमीचे डोस पाजणं आणि ह्या पद्धतीने रुटीन पद्धतीने नाही तर जरा वेगळी वाट चुखाळून हा शो ह्या गोष्टी सांगतो. आणि मला असं वाटतं की फक्त संस्कार हे मुलींवरच होणं गरजेचं नाही आहे, तर त्याचबरोबर मुलांवर संस्कार होणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे आणि ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमचा कर्णिकांचा मुलगासुद्धा कसा संस्कारी आहे हे सुद्धा या शोमधनं कळेल आणि मला वाटतं त्याचं अनुकरण समोरच्यांनी करावं अशी अपेक्षा आहे आमची. वा वा वा. मंडळी, सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या डान्स कॉम्पिटिशनच्या ऑडिशनला जायची तयारी आता घरोघरी सुरू झाली आहे. त्यातल्याच एका घरी आता आपण जाणार आहोत. ही डान्सिकल कॉमेडी तुमच्या समोर घेऊन येत आहेत फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. अजून 4-5 वेळा नाचले असते ना डायरेक्ट औरंगाबादला गेलो असतो मी. गपरा जरा, मला सरांना फोन लावू द्या, जास्त नाचू नको, कळलं काय? आवाज सवा झाले सगळं. गाबासारा काय आवाज आहे? नवरात्री चालू आहे, रात्री 10 नंतर बाहेर जाऊ नको, डीजे समजून आत टाकतील. तुम्ही आवाज केला लक्षात ठेव. हा तुमचं काम करा. हा हॅलो सर. हा सर, मी रिपोर्ट बनवायला बसलोय सर. मी करतो ना, अजिबात लकवा मारला काय? नाही आता नाचू नको, हे नवीन बांधलंय. वहिनी येऊ का? अरे बने सर, या 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 या. हा कोण हाय? कोण? गोरा अशक्त क्रिस गेल. एक मिनिट हा. तुम्ही माझ्यावर कमेंट्स करता मी ऐकून घेते, पण माझ्या बने सरवर कमेंट्स नाही करायच्या. अरे पण तुझा हा सर हाय तरी कोण ते तर सांग. आम्ही महाराष्ट्राचे बेस्ट डान्सर मध्ये ऑडिशनला जाणार आहे, त्याच्यासाठी ग्रूम करायला आलेत बने सर मला. ही खराड्याची गाडी ही तुला ग्रूम करणार आहे. आणि तू कुठे चाललीस? महाराष्ट्रात बेस्ट डान्सर मध्ये. बरं ऐक, तू स्टुडिओवाल्यांना कळवलंस ना? फायर ब्रिगेड वाल्यांना आणि ते भूकंप निवारण वाल्या तिघांना कळवलंस की नाही? बोला, तुम्ही बोला. मी जेव्हा सेलिब्रिटी होईन ना तेव्हा बघाल तुम्ही मला. वहिनी तुम्ही शांत व्हा. इथे बसा शांत व्हा वहिनी. कशाला एवढं चिडताय? हळू बसता यार. शांत व्हा वहिनी, शांत व्हा. एक काम करा, मोठा श्वास घ्या. तुम्ही नाही करताय. सॉरी मी सांगतो ना वहिनी. हे बघा वहिनी, एवढं खचून जाण्याची गरज नाहीये वहिनी. हे बघा, आयुष्यात मोठी संकट येत असतात वहिनी. कसं ना, आपल्याला आयुष्यात ना हापूस आंबा खाण्याची इच्छा असते, पण आपल्या नशिबी काय तर करवंद. तुझा बाप करवंद. माझ्याकडे हात दाखवला रे करवंद म्हणून. मी उदाहरण दिलं त्यांना. एक झापकन मारणं जागीच ओला होशील, कळलं काय? झुंबर बोलून टांगेन घरात. मला करवंद बोला सर. एक मिनिट, माइंड युअर लँग्वेज. मी काय केलंय? बने सरांना काय बोललात ना तर तुमचा लॅपटॉप फोडून. नको लॅपटॉप. अरे राहू दे ना, कामाचा आहे ते. राहू दे ना लॅपटॉप राहू दे. नीट बोलायचं माझ्यासोबत. एकदम नीट बोलणार. वहिनी काय करताय तुम्ही? वहिनी, आपल्याला आपला फोकस हलू द्यायचा नाहीये, लक्षात ठेवा. वहिनी, तुम्हाला मी एक गोष्ट सांगू वहिनी. सांगा. तुमच्यात ना टॅलेंट ठासून भरलंय. यस. टॅलेंट काढून टाक, बाकीचं वाक्य एकदम परफेक्ट आहे. जरी चरबी तुला टॅलेंट वाटत असेल तर मग तुम्ही नाही बोलताय. गप्पा बसा. मी काय बोलतोय? दिसतंय ते बोलतोय. वहिनी, हेच अनुभव तुम्हाला आणखीन स्ट्रॉंग बनवणार आहेत वहिनी. लक्षात घ्या, फोकस करा वहिनी. वहिनी, आता आपण महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या शोच्या ऑडिशनला जाणार आहोत वहिनी. खूप मेहनत घ्यायची आपल्याला. खूप मेहनत घ्यायची तयारी ठेवा वहिनी. वहिनी, घाबरायचं ना वहिनी? नाही, घाबरत नाही आहे मी आहे तुमच्या सोबत. वहिनी, मी जबान देतो वहिनी, तुम्ही टॉप 3 मध्ये येणार. तुम्ही टॉप 3 मध्ये येणार. काय बोलताय काय सर? यस, तुमच्यात ते आहे हो वहिनी. काय? तुम्हें वो है वहिनी. काय आहे? जो चाहिए ना वो तुम में है वहिनी. काय आहे? वो वाला एक्स फॅक्टर तुम में है वहिनी. ते एक माझ्याकडे आहे वहिनी. गावात काय? हो. मला फायनलचा डान्स दिसायला लागला वहिनी आता. काय फॉर्मेशन आहे? काय आहे? म्हणजे 32 जणांचा मिळून 5 मजली असा मनोरा लागलाय. काय बोलताय काय? आणि खालून 2 जण तुम्हाला पकडतात, स्विंग करतात आणि डायरेक्ट टॉपला. तुम्ही डायरेक्ट टॉपला आणि वरून एक झेंडा येतो, आणि तुम्ही असे उभे राहता.
आणि खालून क्राऊडचा एकच आवाज मेलो 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 नाही वनिता 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 वनिता. वहिनी इमॅजिन करा काय लेवलला जायचं आपल्याला. केलंय भाऊजी केलंय. येस. हे जर शक्य झालं ना आज जन्म तुझा गुलाम राहीन मी. आज जन्म कळलं काय. अरे मग गुलाम व्हायला तयार राहा. जा माझ्यासाठी पाणी घेऊन ये. वाजवी ना फानकाने कस माझ्यासाठी पाणी घेऊन ये. करून दाखवा आधी मग आणतो पाणी. करून दाखवतो. म्युझिक. असं नाही वहिनी असं नाही. मोठी उडी मारा. कशी? इथे शेवटी ना अशी मोठी उडी मारा. कळलं. मी काउंटिंग घेतो तुम्ही उडी मारा. कळलं. चला चला 1 1 1 1 2 3 4 5 6 7 8 गो. हे लॅपटॉप बंद झाला. रिस्टार्ट. अरे एवढं सगळं काम केलेलं गेलं यार. हे तुम्ही जा ना कुठेतरी डोंगरावचा नाचा ना. घरात नका नाचून जा ना बाहेर. तुम्ही काय वहिनी काय परफेक्ट उडी मारली तुम्ही वहिनी. जमलाय सर मला. वहिनी आता पुढे काय करायचंय. ती उडी घेतली ना हे बघा अशी उडी घ्यायची त्यानंतर एक गिरकी घ्यायची आणि अशी पोज घ्यायची. कळलं वहिनी तुम्हाला. मी काउंटिंग देऊ काय बोलला. काउंटिंग देऊ. वहिनी तुम्हाला कळायला लागलं वहिनी. घ्या तुम्ही काउंटिंग घ्या वहिनी. घ्या 1 1 9 8 7. ऐकलं का रे काउंटिंग. पिनकोड सांगितलं तिने. काउंटिंग हिला नंबर बोलता येत नाही. ही काय डान्स शिकणार आहे रे. मी कशाला आलोय. मी काउंटिंग counting. घेतो. वहिनी एनर्जी आहे एनर्जी. फोकस चला 1 2 3 4 गो. अरे यार परत बंद पाडा लॅपटॉप यार. नको ना उड्या मारू यार. लॅपटॉप बंद झाला ना माझा यार. गप्प बसा ना 2 मिनिटं. आता मी काय करू. याचा लॅपटॉप बंद होतोय तर तुम्ही बाहेर जाऊन करा ना काम. तुम्ही जा ना बाहेर मग. नाही मी याच्यावर काय बोलू शकत नाही वहिनी. नाही होऊ शकत वहिनी. नाही होऊ शकत. काय झालं. वहिनी मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगतो. कलाकाराच्या आयुष्यात त्याच्या कुटुंबाने सपोर्ट करणं खूप महत्वाचं असतं वहिनी. आणि तुमच्या नशिबात ते नाहीये वहिनी. मी मगाचपासून बघतो हे सपोर्टच करत नाहीत तुम्हाला. लग्न झाल्यापासून कसली हाऊस नाही मौज नाही. हे मी बोललं पाहिजे. तरी राहताय ना माझ्यासोबत. तर आता नाही माझ्या डब्यात. हा पण वहिनी एक गोष्ट लक्षात घ्या. काय. तुमचा स्ट्रगल ना खूप मोठा असणार आहे. खूप मोठा स्ट्रगल असणार आहे. आणि ते जे सेलिब्रिटी पद आहे ना ते तुमच्यापासून दूर नाहीये वहिनी. नाही आहे. अगदी तुमच्या जवळ आहे. तुम्ही एकदा का या लीग मध्ये आलात ना की मग बघा प्रत्येक चॅनलला तुमचं प्रमोशन सुरू होतं की नाही. काय बोलताय काय सर म्हणजे ते महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये मला प्रमोशनला बोलवतील काय हो? का नाही बोलवणार वहिनी. बोलवणार तुम्हाला. सर मला ती वनिता खरात लय आवडते. मी तिकडे जाऊन सगळ्यांना विचारणार आहे सोमवार मंगळवारला वनिता खरातला काय नाही बोलवत. याचं उत्तर तूच दिलं आता. म्हणजे हे वाक्य बोलण्याच्या आधी जे कॅरेक्टर पकड होतं ना ते आता हे वाक्य बोलताना सोडलंच म्हणून. तुम्ही बेरिंग पकडायच्या भानगडीत पडू नको. मी तसं काहीच करत नाही. बेरिंग गेलं तेल लावा डायरेक्ट डेअरिंग करायची विषय संपला. तुला डान्स बसवायचा ना. मी सांगतो डान्स कसा आहे ते. ए भाई आपला बच्चीचा डान्स वाजव रे. आता मी सांगतो कसा आहे ते. बच्ची हा डान्स तिकडे जाऊन कर. कळलं का. आला पण केस सावराला कधीपासून डान्स शिकवतोय. काय एक गोष्ट लक्षात घ्या. काय भाऊजी. आयुष्यात जर दर्जा राखायचा असेल ना तर या माणसासोबत संसार करू नका. हो काय. अरे 1200 रुपये घेऊन आलास तू आणि आमचं घर तोडायला निघालास का रे. किती. 1200 रुपये. ए काय 1200 नाही रे. मग वहिनींना ग्रूम करायला मी 25,000 घेतले. अरे बापरे. तू ह्याला 25,000 रुपये दिले. कुठून. तुमची बाहेर स्कूटर होती ना ती विकली. काय केली तू. स्कूटर विकली. तू माझ्याच नशिबात कशी पडली का. आता तू मेली. आता विकली नाही आता डायरेक्ट ब्रेटली. डायरेक्ट बाउन्स 2 विकेट आत्ता पाडतो की रे बघ जागेवर. ब्राईटली दिस टाइम अँड बाउन्स सर. तू पण निघ माझ्या घरातून. मस्त सई. धमाल होता परफॉर्मन्स. वनिता तुझी एनर्जी वाखाणण्याजोगी आहे आणि तू आज काहीतरी वेगळा आवाज वापरलास. त्या आवाजाची पट्टी खूप इरिटेटिंग असली तरी ती हवीशी वाटणारी होती. हे 2 साईड्स होत्या त्या आवाजाला. मजा आली. गौरव तू त्याच्यावरती दिलेल्या रिॲक्शन्स बघून आम्ही मेलो हसून. बने मस्त दिसतोयस.
आज डबल धमाका, आज भी दिन बने. खूप मजा आली. प्रसाद दादा. छान. बने, हा जो तू वर्ण पहाटे आलेला वाघ आहेस, म्हणजे केशरी सूर्यकिरण पडल्यानंतर वाघ साधारण दिसतो ना, आणि खालून जी कचऱ्याची पिशवी बांधली असते ती छान आहे. टाकाऊ गोष्टींचा केलेला वापर मला फारच आवडतो. गौऱ्या, कधी कधी डिफेन्स मोडवर राहणं फार मस्त असतं. कधी कधी असं असतं की आपल्याला खूप प्रूव्ह करायचं असतं स्वतःला, त्यामुळे आपण खूप स्पीडनी काम करत असतो. तेव्हा मध्येच एखादं स्लो काम करणं स्वतःच्यासाठी फार गरजेचं असतं. तसंच खूप दनादन पॅशनेट एनर्जीवाली स्किट करत असताना एखादं स्किट असं डिफेन्स मोडवर करणं हे फार महत्त्वाचं आहे तुझ्यासाठी, आणि ते तू आज केलंस. त्यातही तू उत्तमच होतास, त्यात काही वादच नाही. वनिता, मस्त एनर्जी होती, खूप मस्त एनर्जी होती. वंडरफुल परफॉर्मन्स. आणि आता जाणून घेऊया आपल्या हास्यरसिकांकडून आजच्या भागाबद्दलची विशेष टिप्पणी. सई. एपिसोड तर छान होताच, पण मला आज एका व्यक्तीचं खूप कौतुक करावं असं वाटतं. जशी आपली परंपरा काही दिवसापासून चालू आहे. मराठी सिनेसृष्टीमध्ये पुरुष विनोदी कलाकारांची खूप मोठी परंपरा आहे, पण स्त्री विनोदी कलाकारांची परंपरा तसं म्हटलं तर हातावर मोजण्या इतक्याच आहेत. आणि त्यातलं एक अतिशय महत्त्वाचं नाव म्हणजे विशाखा सुभेदार. मला असं वाटतं की महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्याचा एक खूप मोठा स्तंभ म्हणजे विशाखा सुभेदार आहे. कधी कधी वाटतं की ही अभिनेत्री हे कॅरेक्टर करू शकेल का, पण ह्या सगळ्या वरवरच्या संकल्पनांना फाटा देऊन ती प्रत्येक कॅरेक्टरमध्ये साखरेसारखी विरघळते आणि ते कॅरेक्टर गोड करते, हवंहवंसं करते. आणि तिने तिच्या प्रत्येक कॅरेक्टरनी, प्रत्येक रोलनी अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलेलं आहे, ह्याच्यात काहीच शंका नाही. मी स्वतः विशाखाकडून काय शिकेन तर सहजता शिकेन, आणि आपल्या शरीरयष्टीची काळजी न बाळगता, इनिबेशन्स न बाळगता कुठल्याही कॅरेक्टरमध्ये कशीही घुसते ती मुलगी. आणि ही गोष्ट मी तिच्याकडून आवर्जून शिकेन, आणि असं वाटतं सगळ्या स्त्री कलाकारांनी ही गोष्ट तिच्याकडून शिकावी. विशाखा, तू आमचा मोठा आधारस्तंभ आहेस, आणि तुझ्याशिवाय आम्ही अपूर्ण आहोत. हास्य जत्रा अपूर्ण आहे हे प्लीज तू लक्षात ठेव. आणि आमचं तुझ्यावर अतिशय प्रेम आहे, आणि तू माझी विशाखे आहेस. आय लव्ह यू. तर मंडळी, याचबरोबर हास्य देवतेच्या आराधनेची सांगता करायची वेळ झाली आहे. परंतु आपण भेटणारच आहोत उद्या रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा